कृष्ण नामे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडी वेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जीवाळा श्रीमूर्ती रया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडे वेगी विठाल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचारुण्मर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दान्तुं मुनिद्रे समागत्य तिष्ठन्तमहानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तके पायावरी ह्या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया तुझे
आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा नामाचं महात्म्य सांगणारा 3 चरणांचा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आजच्या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी मी आपल्याला थोडासा परिहार देते तो असा की चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मला मिळाली त्याबद्दल मी माझे परम भाग्य समजते. आणि या चंपाषष्ठीच्या उत्सवानिमित्त गावातील आयोजकांनी व संयोजकांनी मोलाचे योगदान दिले त्यांचे मी मनापासून तर मनापर्यंत आभार मानते. आणि माझ्या समोर बसलेल्या श्रोतेजनांनो मी आपल्याला सांगू इच्छिते आपले आराध्य दैवत राजा माळसाकांत मल्हारी मार्तंड हा शिवाचा अवतार मानला जातो. मणी आणि मल्ल या असुरांची उत्पत्ती कथा सांगितली तर वावगे ठरणार नाही. पूर्वी श्री विष्णूंनी मधु आणि कैठब या 2 राक्षसांचा नाश केला होता. त्यातून 2 रक्तबिंदू तयार झाले होते. मधु दैत्याच्या रक्तबिंदूपासून उत्पन्न झालेला राक्षस पुढे पृथ्वीवर मणी या नावाने ओळखला जाऊ लागला तर कैठबाच्या रक्तबिंदूपासून असुर धरवेल पुढे पृथ्वीवर मल्ल या नावाने विख्यात झाला. विठ्ठल विठ्ठल. अहं वाघ्या सोहं वाघ्या प्रेम नगरा अभंग श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात राम आणि कृष्ण या 2 नामांचं स्मरण करा. आज चंपाषष्ठीने उत्सवाने निमित्त आज आपण इथे सगळेजण उपस्थित राहिलात. खरं तर आज पहिल्याच दिवशी एवढी गर्दी आहे म्हटल्यावरती शेवटच्या दिवशी किती गर्दी असेल असा प्रश्न मला पडलेला आहे. आज एवढा कामाचा सीझन असूनही तुम्ही इथे उपस्थित राहिलात. बरं इथे येऊन कोणीही डोळे झाकत नाही. टाळ्या वाजवता खाड खाड खाड. तोंडाने विठ्ठल विठ्ठल काय म्हणता. सगळेजण व्यवस्थित बसलेले आहेत अगदी सोन्यासारखी मांडी घालून. तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणलं पाहिजे हाताने टाळ्या वाजवल्या पाहिजे. तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणलं पाहिजे हाताने टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण तुम्ही नेहमी कीर्तनात बसणारे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगायच्या गरजच नाही. कारण तुम्ही नेहमी कीर्तन ऐकता. कीर्तनात टाळ्या वाजवल्या पाहिजे भजन केलं पाहिजे हे काय मी तुम्हाला सांगणार नाही कारण मी तुमच्यापेक्षा लहान आहे. विठ्ठल पहिल्या दिवसाचं कीर्तन हे नामसन कीर्तन असावं. नामाचं महात्म्य सांगणारं कीर्तन असावं. कारण या अखंड हरिनाम सप्ताहात नामचिंतनाला खूप प्राधान्य दिलेलं आहे. एरवी आपण नामचिंतन करणार नाही म्हणून नामचिंतन करण्याचं वातावरण केलं जातं. या सांगण्याने आपण सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन किमान 7 दिवस तरी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे याच्यासाठी हा सप्ताह आहे. कीर्तन प्रवचन म्हणजे नामाचा महिमा समजून सांगण्याकरता. आपल्याला ते शास्त्र कळत नाही म्हणून ते समजून सांगण्याकरता थोडी तरी असावे लागतात ते कीर्तनकार ते प्रवचनकार. आता लक्षात आलं ना आपल्या. जे समाधान मानवी जीवनात कुठेही अपेक्षित आहे त्याच्या विना जीवनाचं पूर्ण आहे. ते समाधान जगाच्या बाजारात कुठेही मिळत नाही. ते फक्त नामातच मिळतं. ते फक्त नामचिंतनानेच प्राप्त होतंय. म्हणून नामचिंतन करण्याचा आग्रह ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल.
आपल्याला सांगतात राम आणि कृष्ण ही दोन नामांचं स्मरण करा. ती आपल्या हृदय मंदिरामध्ये सतत स्मरावे. या दोन नामांचं आपण स्मरण केलं पाहिजे. राम आणि कृष्ण या दोन नामांचं स्मरण का करावं, तर अनादी कालापासून लागलेला संसार, आपल्या मागे लागलेला संसारातून मुक्त व्हायचं, तोडायचं, यासाठी राम आणि कृष्ण या दोन नामांचं स्मरण करा. ज्ञानेश्वर महाराज लोकांना किंवा तुम्हा आम्हाला सांगतात की बाबांनो, याच रामकृष्ण नामाची माळा मी माझ्या हृदयामध्ये ध्यानामध्ये भगवान परमात्म्याची मूर्ती ठेवून अहोरात्र जपतो, तेव्हा तुम्ही त्याचं स्मरण करा. विठ्ठल विठ्ठल राम आणि कृष्ण दोन नाम साजिरी आहेत. ज्ञानेश्वर महाराज नाथ संप्रदायातले आहे. त्यांची ही नाथ संप्रदाय आहे, परंपरा आहे. एवं गुरुक्रम लाभले समाधी धनवम जे आपुले. बघितलं तर ज्ञानेश्वर महाराज नाथ संप्रदायातले आहे, त्यांची ही नाथ संप्रदाय आहे. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात राम आणि कृष्ण या दोन नामांचं स्मरण करावं. ती आपल्या हृदय मंदिरामध्ये सतत स्मरावे. मग त्याचा अनुभव, त्याचं ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांना आहे का, तर त्यांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे झालं. योगभ्रष्ट पुरुषा मागाहून जन्मत असतो आणि त्याचं ज्ञान हे अगोदर असतं. मग योगभ्रष्ट पुरुष हा जन्माला येतो तो नंतर, परंतु त्याचं ज्ञान हे अगोदरच असतं. सूर्यापुढे प्रगटे प्रकाश, सूर्यानंतर पण त्याचा प्रकाश आधी, सूर्यानंतर पण त्याचा प्रकाश आधी. मग योगभ्रष्ट पुरुष जन्माला येतो तो नंतर, परंतु त्याचं ज्ञान हे अगोदरच असतं. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज एका ओवीमध्ये म्हणतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हले जो जगाते चालिता. तुझिया साथे विराती बोलने, तुझिया साथे विराती बोलने, हे तुझिया साथे विराती बोलने, तुझिया साथे विराती बोलने, सूर्य माझ्यामुळे चालतो, वायू माझ्यामुळे चलन वलन करतो. मी एक असा समर्थ आहे की काळ सुद्धा माझ्या ताब्यात आहे. जगाचा मी नियंत्रक आहे, असा या ओवीचा थोडक्यात अर्थ होतो. म्या बोलविल्या वेद बोले. ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस शुद्धीपत्र आणण्याकरता पैठणला गेले होते, त्या प्रसंगाला सर्व ब्राह्मण आपापल्या आसनावरती बसले होते, परंतु ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, निवृत्ती दादा आणि मुक्ताबाई यांना मात्र बसण्याकरिता स्थान मिळाले नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी बोलायला सुरुवात केली. तुम्ही दिलेली शिक्षा माझ्या आई वडिलांनी भोगली आहे, आता तुम्ही आम्हाला शुद्धीपत्र द्या, मुंजी करण्याची परवानगी द्या. या सर्व गोंडस रूपांना पाहून त्यातला एक ब्राह्मण म्हणाला, विठ्ठल पंताने तुम्हाला काही ज्ञान शिकवले की नाही? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, हो, माझ्या आई वडिलांनी आम्हाला गीताचे सर्व ज्ञान, संस्कार,
सुसंस्कार, भक्ती ज्ञान, वेदाच्या सर्व रुची आम्हाला शिकवलेल्या आहेत. तेवढ्यात एका पंडिताचे लक्ष समोरच्या दाराकडे गेले. समोरून रेडा चालला होता. तेवढ्यात त्या पंडिताने ज्ञानेश्वर महाराजांना सांगितले की ज्ञाना, तुझे नाव ज्ञानेश्वर आहे आणि मग हा समोरून चाललाय तो रेडा, त्याचेही नाव ज्ञानेश्वर आहे आणि मग तुझ्यात आणि त्याच्यात काही फरक आहे का? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, त्याच्यात आणि माझ्यात कुठल्याही प्रकारचा फरक नाही. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. मग पंडिताने विचारले, तो रेडा वेद म्हणेल का? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, हो नक्कीच म्हणेल. मग सर्वजण त्या रेड्याजवळ गेली. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला व रेड्या वेद बोलू लागला. रेड्यामुखी वेद बोलविल, गर्वद्विजांचा हरविल, महिषापुत्र मुखे बोलविल, श्रुती चालविली भिंत बैसे. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. पण ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूंचा अवतार होते. मग त्या महाविष्णूंना काही करता येणार नाही का? महाविष्णूंचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर. म्हणूनच तर माऊली म्हणतात, मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले. महाभारतामध्ये कौरव पांडव युद्ध समय जेव्हा कौरवांनी चक्रव्यूहाचे निवेदन केले होते, त्यामध्ये द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, कर्ण, विकर्ण, अश्वत्थामा असे सर्व बलाढ्य योद्धे कौरवांच्या बाजूने चक्रव्यूहाच्या रचनेमध्ये होते. पण चक्रव्यूह कोणी फोडायचा हा पांडव सभेमध्ये संभ्रम निर्माण झाला. 16 वर्षांचा तरुण तडफदार अर्जुनांचा मुलगा अभिमन्यू उठला आणि म्हणाला, चक्रव्यूहाचे भेदन मी करतो. धर्माने त्याला प्रश्न विचारला, तुला चक्रव्यूहामध्ये कसे घुसता येईल? तुला त्यामधले काहीही माहित नाही. पण अभिमन्यू म्हटला, हो मला माहित आहे. मी माझ्या आईच्या उदरात असतानाच ही माझ्या मामाने म्हणजे गोपाल कृष्ण भगवंताने ती गोष्ट आईला सांगतानाच ती गोष्ट मी उदरातच ऐकली. आणि मग ठरलं गेलं की अभिमन्यू बरोबर पाठीराखण सहकार्य भीमाने करायचे. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झाला. युद्धाला जाताना अभिमन्यूने चक्रव्यूहाचा पहिला दरवाजा तोडला व रथाचा आत शिखरावरती केला. परंतु भीमदादाला आतमध्ये येऊच दिले नाही. अभिमन्यू एका तुकडीचा वध करत फरशा पाडत आज चक्रव्यूहामध्ये चालला होता. सगळेजण घाबरले. आजच युद्ध संपतोय की काय असे सर्वांना वाटू लागले. मग सगळ्या कौरव सेनेतील योद्ध्यांनी विचार केला की अभिमन्यू आपल्याला घाबरत नाही, आपण त्याला मारलं पाहिजे. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, कर्ण, विकर्ण, अश्वत्थामा या सर्वांनी अभिमन्यूला गाठले. सगळ्यांनी सगळीकडून वार चालू केले. अभिमन्यू घायल झाला आणि खाली पडला. खाली पडलेल्या अभिमन्यूला धृतराष्ट्राच्या जावयाने म्हणजे दुर्योधनाच्या मेहुण्याने खाली पडलेल्या अभिमन्यूला लात मारली. आणि ही बातमी झपाट्याने पांडव सेनेत कळाली की अभिमन्यू युद्धामध्ये मरण पावला आहे. मग अर्जुनाने प्रतिज्ञा केली
की उद्या सूर्यास्त होण्याच्या आज जर जयद्रथ मेला नाही तर मी नक्कीच अग्निकाष्ट होईल. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झाला. 4ही वाजले होते तरी जयद्रथ काही दिसेना. मग भगवान श्रीकृष्णाला असे वाटले की आज जर जयद्रथ मेला नाही तर अर्जुन नक्कीच अग्निकाष्ट होईल. म्हणून भगवान श्रीकृष्णाने सूर्याला आज्ञा दिली की तू मावळलायस असे दाखव. सूर्याने देवाचे ऐकले व मावळल्यासारखे दाखवले. अचानक सूर्य अस्ताला गेला. सगळे कौरव सेने घाबरले. अर्जुनाच्या रथाकडे धावत पळत आले आणि म्हणाले, सांगितल्याप्रमाणे वाग, अग्निबाण घे. अर्जुन रथाच्या खाली उतरला. अग्निबाण घेतला आणि धरती मातेमध्ये मारला व अग्नी प्रज्वलित केला. 2 प्रतीक्षण अर्जुनाच्या. अर्जुन कसा अग्नीमध्ये मरतो हे पाहण्याकरता सर्वात पुढे धावत पळत आला आणि म्हणाला, मला मारत होतास ना, आता तू मर. तेवढ्यात भगवान श्रीकृष्णाने सूर्याला आज्ञा दिली की तू तुझे राहिलेले सगळे कार्य चालू कर. अचानक सूर्य दिसेनासा झाला. सगळे कौरव सेने घाबरले. जयद्रथ घाबरला. मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की कशाला अग्नीत उडी मारतोयस? हा जयद्रथ आणि हा सूर्य तुझ्या समोर आहे, मारून टाक यांना. मग अर्जुनाने जयद्रथाचा वध केला. म्हणजे सूर्य चालवण्याची ताकद आणि सूर्य थांबवण्याची ताकद त्या भगवंतातच आहे. म्हणून तर माऊली म्हणतात, मी चालविल्या सूर्य चाले, मी हालविल्या प्राण आले. सच्चिदानंद बाबा मरण पावले होते. त्यांची अंत्ययात्रा ज्या रस्त्याने चालली होती त्या रस्त्याने ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, निवृत्ती दादा आणि मुक्ताबाई ही 4 भावंडे रेड्या आपल्या बरोबर घेऊन चालली होती. त्यावेळी सती जाण्याची प्रथा होती. ज्ञानेश्वर महाराजांच्या पत्नीच्या सखीने ज्ञानेश्वर महाराजांना पाहिले आणि म्हणाली, हे जे महात्मे यांची खूप मोठी ख्याती आहे बरं का, यांचे दर्शन घे. तेव्हा सच्चिदानंद बाबांच्या पत्नीच्या सखीने ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. ज्ञानेश्वर महाराजांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. तेव्हा सच्चिदानंद बाबांच्या पत्नी म्हणाल्या की महाराज, हा आशीर्वाद या जन्माचा आहे की पुढच्या जन्माचा आहे? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, या जन्माचा आहे. मग ही तुमच्या समोरून जी अंत्ययात्रा चाललेली आहे ही माझ्या पतींची आहे, मग हा आशीर्वाद खरा कसा होईल? तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी प्रेतयात्रा थांबवली. प्रेत खाली ठेवायला सांगितले. सच्चिदानंद बाबांच्या मस्तकावरती हात ठेवला व म्हणाले, सच्चिदानंद बाबा उठा. सच्चिदानंद बाबा उठून उभे राहिले. मेले माणूस जित उठून बापोटी माहेरी गेला, एवढे सामर्थ्य भगवंताचे होते. शके 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आधारे लेखुक झाला. कबीर आणि कमाल कमलाने शिर खंडोनी काढिले संत मानवले या जगी. एकदा ज्ञानेश्वर महाराज व त्यांची संत मंडळी तीर्थयात्रा करत असताना काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन ही संत मंडळी कबीरांच्या घरी मुक्कामास एक प्रहर आले. संत कबीरांच्या पत्नी संत कबीरांना म्हटल्या की या संत मंडळींना जेवण करण्यासाठी घरात पुरेसाही सिदा उपलब्ध नाही. तेव्हा संत कबीर म्हणाले की शेजाऱ्यांकडून उसने आणा. संत कबीरांच्या पत्नी म्हणाले, शेजारी सगळेजण झोपले आहेत,
हे सर्व त्यांचा मुलगा कमाल ऐकत होता. मग कबीरांनी विचार केला की या संत मंडळींना आपण जर जेवू घातले नाही तर त्यांचा अपमान होईल, म्हणून मीच वाण्याच्या दुकानात जाऊन जेवढा सीधा उपलब्ध होईल तेवढा सीधा घेऊन येतो. असा विचार करून कबीर तिथून निघाले. तेवढ्यात त्यांचा मुलगा कमाल तिथे आला आणि म्हणाला, बाबा मी पण येतो तुमच्या बरोबर. ही दोघेही निघाली. वाण्याच्या दुकानापर्यंत पोहोचली, परंतु वाण्याचं दुकानच बंद होतं. मग यांनी वाण्याच्या दुकानाची खिडकी तोडली. कमाल आतमध्ये गेला. कबीर बाहेर थांबले. कमलाने या संत मंडळींसाठी लागणारे सर्व साहित्य घेतले. तेल, गूळ, तूप असा बराच काही सीधा सामान घेतला आणि आपल्या वडिलांकडे म्हणजे कबीरांकडे बाहेर दिला. तेवढ्यात त्याचे लक्ष त्या झोपलेल्या वाण्याकडे गेले. त्याच्या शेजारी त्याचा दागदागिना गल्लान ते होतं. मग कमलाने विचार केला की आता आपण इथून सीधा चोरून येतोय, परंतु आपल्यानंतरही जर एखादा चोर आला तर वाण्याची खूप मोठी नुकसान होईल. मग त्याने वाण्याला हात लावून उठवले व पटकन बाहेर येण्यास निघाला. तेवढ्यात त्याचे अर्धे शरीर आत आणि अर्धे शरीर बाहेर अशा अवस्थेत असताना कमलाने आपल्या वडिलांना सांगितले की बाबा तुम्ही माझे मस्तक शिर धडा वेगळे करा. कबीरांकडे दुसरा पर्यायच उरला नाही. त्यांनी आपल्या एकुलत्या एका मुलाचे मस्तक शिर कापले आणि घरी घेऊन गेले. घडलेला सर्व वृत्तांत त्यांनी आपल्या पत्नीला सांगितला. स्वतःच्या हृदयावरती दगड ठेवून कबीरांच्या पत्नीने या संत मंडळींसाठी जेवण तयार केले. दुसऱ्या दिवशी बातमी कळाली की वाण्याच्या दुकानामध्ये चोरी झालेली आहे. शीर नसलेले धड वाण्याने राज दरबारात नेलेले आहे. संत कबीरांच्या घरी ही सर्व संत मंडळी जेवली आणि पुढच्या तीर्थयात्रेत जाण्यास निघाली. गावाच्या सीमेपर्यंत संत कबीर व संत कबीरांच्या पत्नी त्यांना सोडवायला गेल्या. ज्ञानेश्वर महाराजांचे लक्ष त्या सुळावरती चढविलेल्या धडाकडे गेले. मग ज्ञानेश्वर महाराजांनी संत कबीरांना विचारले की हे धड कोणाचे आहे. तेव्हा संत कबीर म्हणाले, हे धड वैष्णव भक्तांचे आहे. मग घडलेला सर्व वृत्तात कबीरांनी ज्ञानेश्वर महाराजांना सांगितला. मग ज्ञानेश्वर महाराजांनी कबीरांच्या पत्नीस ते शिर आणण्यास सांगितले. संत कबीरांच्या पत्नी ते शिर आणले आणि संत ज्ञानेश्वर महाराजांकडे दिले. ज्ञानेश्वर महाराजांनी ते सुळावरती चढवलेले धड खाली घ्यायला सांगितले. त्या धडाला हे शिर जोडले. त्याच्या मस्तकावरती हात ठेवला व लगेच कबीरांचा मुलगा कमाल उठून उभा राहिला. म्हणजे एवढे सामर्थ्य त्या भगवंताचे होते. म्हणूनच तर माऊली म्हणतात, मी हाल विल्या प्राण हाले विठाला विठाला. इंद्राने सुरनेत राजाला सांगितलेली कथा. दंड करण्यासाठी अत्यंत पापी व दुष्ट एक धिवर राहत होता. तो लहानपणापासून चोरी करण्यात पटाईत असे. तो लोकांना त्रास देऊन त्यांच्या वस्तू पळवून नेत असे. या त्याच्या त्रासाला कंटाळून लोकांनी त्याला गावाबाहेर हकलून दिला. तो मोठ्या अरण्यात राहिला गेला. तिथे वाटमारीचा धंदा करून त्याने पुष्कळ द्रव्य संपादन केले. आपल्या बायका मुला सुंदर अलंकाराने सुशोभित केले. एकदा तो धिवर पशूंची शिकार करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे पळत असताना त्याला ठेच लागली व तो तिथेच पडला. थोड्या वेळानंतर उठून चालू लागला तर त्याला तिकडे एक उत्तम सरोवर दिसले. ते गणेश तीर्थाचे होते हे त्यास माहीत नव्हते. त्याने तेथे श्रम परिहार करण्यासाठी त्या सरोवरात स्नान केले व घरी येण्यास निघाला. वाटेत त्याला गजानन गजानन असा मंत्र घोष ऐकू आला. त्यानं मुद्गल ऋषींना मारण्यासाठी उगारलेली तलवार हातातून खाली टाकली. तेव्हा मुद्गल ऋषी त्याला म्हणाले, ए धिवर, मला मारण्यासाठी उगारलेली तलवार हातातून खाली का टाकली. तेव्हा तो धिवर म्हणाला, या तुमच्या पवित्र दर्शनाने माझे मन शुद्ध झाले आहे. पुन्हा एकदा त्या गणेश तीर्थाचे स्नान करून माझा देह पवित्र झालेला आहे.
त्यामुळे आपला वध करण्यापूर्वी मला थोडीशी दया आली. मी बालपणापासून असंख्य पाप केलेली आहे. मी याच्या पुढे कोणतेही पाप करणार नाही. हे स्वामी माझा उद्धार करा. धिवरास उपरत्ती झाली. मुद्गल ऋषीला त्याची दया आली म्हणून त्यांनी आपला हात त्याच्या मस्तकावरती ठेवला व श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप दिला आणि म्हणाले, परत येईपर्यंत या मंत्राचा जप करावा. असे सांगून मुद्गल ऋषी तिथून निघून गेले. थोड्या वेळानंतर त्या धिवराने एका झाडाखाली आसन टाकले. तिथे 1000 वर्षापर्यंत या मंत्राचा जप केला. तो मुद्गल ऋषींची वाट पाहतच तिथे बसला होता. त्याच्या अंगावरती वाल्मिकासारखे वारूळ वाढले होते. काही दिवस लोटल्यानंतर मुद्गल ऋषी तिथे आले. त्यांना त्या धिवराची आठवण झाली. तो ज्या ठिकाणी जप करीत होता त्या ठिकाणी मुद्गल ऋषी गेले. तेव्हा त्या वारुळातून श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः असा ध्वनी येऊ लागला. ते वारुळ स्वतः हाताने बाजूला केले. तेव्हा तो धिवर तिथे गजाननाचा जप करीत बसला होता. हे दिसून आल्यावरती त्यांनी आपल्या कमंडलूतील पाणी त्याच्या अंगावरती शिंपडल्यावर त्याला मानव रूप जाऊन सोंडेसह गजानन स्वरूप प्राप्त झाले. त्या धिवराच्या दोन्ही बवयांतून गणेशासारखी सोंड निघाली होती म्हणून त्याचे नाव बसुंडी ऋषी असे ठेवण्यात आले होते. मग तात्पर्य, एवढा मोठा पाप कर्म करणारा धिवर त्याने जर सारखे गजाननाचे चिंतन केल्यामुळे त्याला गजानन स्वरूप प्राप्त झाले. मग मला सांगा महाराज, आपण जर सारखेच भगवंताचे चिंतन केल्यास आपल्या सुद्धा निश्चितच भगवंत स्वरूप प्राप्त होऊ शकतं. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावेळेला विज्ञानाचं वर्णन केलेलं होतं. संसार, आता आपण संसारातले किडे म्हटलो तरी काही हरकत नाही, पण ज्याला संसारात राहूनही अजून संसार कळला नाही त्यांना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बाई बाळातीन झाल्याच्या नंतर रात्रभर तिच्यापाशी दिवा लावून ठेवावा. हा एक संसारच आहे. ती रात्र 5वीची रात्र आहे, ती 6वीची रात्र आहे. त्या दिवशी जन्माला आलेली मुलगी किंवा मुलगा त्यांनी मागे जे केलेलं कर्म असतं ती सटवीन त्यांच्या कपाळावरती लिहित असते. परंतु ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सटवीनीकडून जर काही कपाळावरती चुकीचं लिहिलं गेलं तर त्याला जबाबदार कोणीही नाही. म्हणजे एकदा काळा गोळा रंग प्राप्त झाला की तो पुन्हा पुसल्यावरती जात नाही. मग काळ्या काळ्या माणसांनी एकत्र येऊन गोदरेज नंबर 1 लक्स असे साबण लावले तरी ते गोरे होत नाही. एखाद्या सरोवरती जाऊन घासून घासून आंघोळ केली तरी ते गोरे होत नाही. नाही निर्मळ जीवन काय करील सावन, काय करील सावन, काय करील सावन. हे आहे निर्मळ जीवन काय करील सावन, काय करील सटविनीने कपाळावरती लिहिलेलं पुसत नाही. ललाटीने जे लिहिले ते पुसेना. काही केले विठ्ठल विठ्ठल. संत म्हणतात नामस्मरण करा. मग नामस्मरण कसं करायचं तर ठाईच बैसोनी करा, एक चित्त आवडी आनंदी आळवावे. आता आपण
नामस्मरण करतो. नामस्मरण करतो, आधी पितो आणि मग गातो. मग याचं गाणं जो मूर्ख असेल तोच ऐकेल. नामस्मरण करतो पण आधी पितो आणि मग गातो. आता आपण नामस्मरण करतो, एकीकडे म्हणतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलविला म्हणतात, ते कसं शक्य आहे? परत म्हणतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलविला म्हणतात, भिंती चालविली म्हणतात, ते कसं शक्य आहे? तर असं नामस्मरण करायचं का हो? तर नाही. तुम्ही जर असं नामस्मरण केलं असतं तर तुम्हाला अग्नीने सुख प्राप्त झालं असतं ना. मग संत म्हणतात नामस्मरण करा. अलीकडे काय झालं आहे, आपण भेदभाव करायला लागलेलो आहे. हा देव त्याचा, तो देव आमचा, बरोबर की नाही? आता देवादेवांमध्ये सुद्धा भांडणे व्हायला लागलेली आहे. आपल्या सर्वांना पंढरपूर माहित आहे. त्या पंढरपुरामध्ये एक संत राहत होता. सोनार समाजात जन्म झालेला होता. त्याचं नाव होतं नरहरी महाराज. राहणं पंढरपुरात होतं. समोर पांडुरंगाचं मंदिर होतं. पण ते त्या पांडुरंगाच्या मंदिराकडे बघत सुद्धा नसे, डोकावून सुद्धा बघत नसे. त्यांचं फक्त एकच होतं, नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः भजन करणारे नरहरी महाराज. राहणं पंढरपुरात होतं. समोर पांडुरंगाचं मंदिर होतं. पण त्या पांडुरंगाच्या मंदिराकडे ते बघत सुद्धा नसे. पांडुरंगाला वाटलं, अरे या पंढरपुरामध्ये एवढा महान संत राहतोय आणि हा अजून सुद्धा आपल्याला भेटायला येत नाही. पांडुरंगाला त्याच्यातली एकनिष्ठता आवडली होती. एकनिष्ठता होती, भक्ती महादेवाची होती. पण पांडुरंगाला वाटलं, हा संत अजून आपल्या मंदिरात आला सुद्धा नाही. पांडुरंगाची इच्छा होती नरहरी महाराज माझ्याकडे यावं. मग पांडुरंग म्हटला, आपल्याला वाटतं ना आपली लय बुद्धी चालते. मग पांडुरंगाने काय केलं, एक सावकार दुरून पांडुरंगाची वारी करीत होता. त्या सावकाराच्या पोटी मूल नव्हते. त्या सावकाराकडून नवस कबूल करून घेतला की, हे पांडुरंगा, जर माझ्या पोटी मूल प्राप्त झाले तर मी तुला सोन्याची साखळी करेन. तशी देवाला सोने नाण्याची काही कमी होती का? तर नाही, कारण देवाची पत्नीच महालक्ष्मी होती. पण सावकाराचं खूप प्रेम होतं देवावरती. सावकाराने पोटी मूल का मागितलं माहिती आहे का? पांडुरंगाला म्हटलं, अरे पांडुरंगा, आज मी तुझी वारी करतोय, भजन करतोय, पण वारसा चालला पाहिजे ना, त्याच्यासाठी पोटी मूल तर पाहिजेच. मग पांडुरंगाने सावकाराचा नवस पूर्ण केला. आता नवस फेडायचा दिवस आला. आता आपण सगळेच जण नवस करतो, परंतु फेडायचा दिवस आला की मात्र पार जीवावरती येतं आपल्या. मग आता सावकाराचा नवस फेडायचा दिवस आला. सावकार पंढरपुरामध्ये आला. चंद्रभागेमध्ये स्नान केले, पुंडलिकाचे दर्शन घेतले आणि पांडुरंगाच्या मंदिरात पांडुरंगाच्या बारीसाठी येऊन उभा राहिला.
आता आपण बारीला उभं राहिलो की डोळे लावून बसतो, मग आपली डोळे लावायची वेळ आणि आपली बाहेर हकलण्याची वेळ एकच होते. त्यामुळं मंदिरात गेल्याना डोळे लावायच्या भानगडीत पडायचंच नाही. मंदिरात गेल्यावरती देवाचं रूप पाहिलं पाहिजे. मग सावकाराने असं देवाचं रूप पाहिलं तर तो कसा आहे. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. मग सावकारानं असं देवाचं रूप पाहिलं, असं देवाचं रूप पाहिलं तर तो कसा आहे. राजसुकुमार मदनाचा पुतळा. मग सावकार पांडुरंगाच्या मंदिरात गेला, पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि विचार केला हा तर एवढा सुंदर आहे, मग याच्या रूपाला सोन्याची साखळी शोभली पाहिजे ना. आता आपण आपल्या रूपाला काय शोभेल अशाच वस्तू घेतो, बरोबर की नाही. मग त्याच्याही रूपाला शोभली पाहिजे ना. मग एवढी सुंदर साखळी आपल्याला कोण बनवून देईन बरं. तेव्हा पंढरपुरातले ग्रामस्थ म्हणाले तुम्ही काळजी करू नका, या पंढरपुरामध्ये एक संत राहतो, सोनार समाजात जन्म झालेला आहे, त्याचे नाव आहे नरहरी महाराज. म्हटले जा तुम्ही त्याच्याकडे. सावकार महाराजांकडे गेले आणि महाराजांना म्हटले महाराज तुम्ही सुंदर अशी साखळी बनवून देवा अशी माझी इच्छा आहे. महाराज म्हटले हरकत नाही, तुम्ही म्हणाल तशी साखळी मी तुम्हाला बनवून देतो, पण मी काय त्याला पाहिलेलं नाही. तुम्ही त्याच्या मंदिरात जाऊन त्याच्या कमरेचं माप घेऊन या. पण महाराज म्हटले साखळी कोणासाठी पाहिजे. तेव्हा सावकार म्हटले विठ्ठलासाठी पाहिजे. महाराज म्हटले अजिबात नाही, त्याचं आणि माझं काही जमत नाही, मी काय साखळी बनवणार नाही. पण सावकाराचं प्रेम होतं देवावरती. मग सावकार महाराजांना म्हटला महाराज असं नका करू. बरं महाराज म्हटले ठीक आहे, तुम्ही त्याच्या कमरेचं माप घेऊन या, मी तुम्हाला साखळी बनवून देतो. मग महाराजांनी सुंदर अशी साखळी बनवली, सावकाराकडे दिली. सावकार ती साखळी घेऊन पांडुरंगाच्या मंदिरात गेला आणि पांडुरंगाच्या कमरेला बांधली. परंतु बांधल्यानंतर एक चमत्कारच घडला, साखळी दोन बोटे कमी पडायला लागली. सावकाराला महाराजांकडे आणि महाराजांना म्हटला महाराज साखळी दोन बोटे कमी पडली हो. महाराज म्हटले दोनच बोटे कमी पडली ना, मी दोन बोटे तुम्हाला साखळी वाढवून देतो. महाराजांनी दोन बोटे साखळी वाढवली. सावकार परत ती साखळी घेऊन पांडुरंगाच्या मंदिरात गेले. साखळी परत पांडुरंगाच्या कमरेला बांधली, परंतु बांधल्यानंतर आता परत एक चमत्कार घडला, साखळी दोन बोटे वाढव भरायला लागली. मग सावकार परत महाराजांकडे आले. महाराजांना म्हटले महाराज साखळी दोन बोटे वाढव भरायला लागली हो. महाराज म्हटले दोनच बोटे वाढव भरती ना, दोन बोटे मी तुम्हाला कमी करून देतो. महाराजांनी दोन बोटे साखळी कमी केली. सावकार परत ती साखळी घेऊन पांडुरंगाच्या मंदिरात गेले. परत पांडुरंगाच्या कमरेला बांधली, परंतु बांधल्यानंतर परत तोच चमत्कार घडला, साखळी परत दोन बोटे कमी पडायला लागली. सावकार आला महाराजांकडे. महाराजांना म्हटला महाराज साखळी दोन बोटे कमी पडली हो. महाराज म्हटले कमीच पडली ना, दोन बोटे साखळी मी तुम्हाला वाढवून देतो. परत सावकार पांडुरंगाच्या मंदिरात गेले. परत कमरेला बांधली. बांधल्यानंतर तोच चमत्कार घडला, साखळी दोन बोटे वाढव भरायला लागली. मग सावकार जरा चिडीला आले. सावकार आले महाराजांकडे आणि महाराजांना म्हटले महाराज तुम्ही दागदागिने सुंदर बनवता, परंतु तुम्हाला माप काही जमत नाही. कदाचित मी आणलेलंच माप तुम्हाला जमत नसेल. मग एक काम करा, तुम्हीच चला माझ्या बरोबर पांडुरंगाच्या मंदिरात. महाराज म्हणले त्याचं आणि माझं काही जमत नाही, माझं ठरलेलं गणित आहे, ओनली ओन फक्त महादेव, मी काय त्याच्या मंदिरात येणार नाही. मग सावकार म्हटले तुमच्यामुळे माझा बराच वेळ वाया गेलेला आहे, तुम्ही या माझ्यासोबत मंदिरात. मग महाराजांनी विचार केला, हा म्हणतोय तसं खरं आहे, एकदा झालं असतं तर ठीक, ते सारखं सारखंच घडायला लागलेलं आहे. मग महाराज आले पांडुरंगाच्या मंदिरात. पण महाराज सावकारांना म्हटले मी काय त्याला बघणार नाही, मी माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधे. सावकार म्हणले पट्टी बांधा नाही तर फडकं बांधा, पण चला.
मग महाराज आले पांडुरंगाच्या मंदिरात. पांडुरंगाच्या कमरेचं माप घ्यायला गेले पण त्यांना महादेवाची पिंड भासली. मग महाराज म्हटले मंदिर तर मला महादेवाचं दिसतंय. सावकार म्हटले नाही नाही मंदिर तर विठ्ठलाचंच आहे. महाराज परत कमरेचं माप घ्यायला गेले. त्यांना परत महादेवाची पिंड भासायची. महाराज सावकारांना म्हटले की अहो मंदिर तर मला महादेवाचंच दिसतंय. सावकार म्हटले मंदिर विठ्ठलाचं आहे. पण महाराजांचा विश्वासच बसेना. त्यांनी आपल्या डोळ्यावरची पट्टी खाली घेतली. पुढे पाहतायत तर विठ्ठलच आहे. मग महाराजांच्या लक्षात आलं की दुसऱ्या देवाला कमी समजण्याचं कारण हेच आहे. नाथबाबांनी भागवतामध्ये 13व्या अध्यायात नाथबाबांनी भागवतामध्ये जगदंबेला पाहिले. जगदंबेला मग फक्त देव एकच आहे. फक्त शुद्ध अंतःकरणाने त्याचं नामस्मरण चिंतन भजन करीत राहा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या राम कृष्ण